समितीमधून तुम्ही आक्षेप घेतला आणि तुम्ही असा आरोप केलाय किंवा तुम्ही स्पष्ट भूमिका मांडली की सदस्यांच्या अधिकारावरती गदा ही आणतात. बघा, ज्या पद्धतीने आजचं कामकाज आणि ज्या पद्धतीने त्यांनी घाईघाईमध्ये जे प्रस्ताव आणलेले होते आणि त्याच्यावरती ते जे काय गोष्टी मंजूर करून घेत होते त्या मंजूर म्हणजे असा विषय होता की आम्ही सभागृहामध्ये आम्ही जे कामकाज करू, आम्ही जे बोलू आणि त्या सभागृहातल्या आमच्या पण कामकाजावरती ते कमिटी नेमणार आणि ते कमिटी त्याच्यावरती चर्चा करणार, ही कुठली पद्धत झाली? खरं पाहिलं तर आजच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे विरोधी लोकांवरती एक दबाव, प्रशासनावरती एक दबाव हे आणून आपले पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे आणि मला तसं स्पष्ट दिसतंय. आणि ह्याच जर गोष्टी करायच्या तर मी मी अजून बोलतो का, तर मी त्यांनी सांगताना बोलले की तिथं गणेश नाईक साहेब 88 वेळा पालिकेमध्ये येऊन गेले. मग 88 वेळा येऊन गेले तर त्यावेळेस मग काय 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 बघितलं आणि काय केलं? या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की इथं काय काय अमुक झालंय तमुक झालं? आज ही नगर रचनाची कमिटी बनवली, तुमची अभियंत्रिकीची कमिटी बनवली, आरोग्याची कमिटी बनवली, अजून एक दोन कमिटी बनवल्या, 4-5 कमिटी त्यांनी बनवल्या. त्या कमिटीचा उपयोग काय? जर तुम्हाला एवढंच जर वाटतंय तर तुमच्याकडे मोठ्या यंत्रणा आहेत, संपूर्ण काही तुमच्याकडे कारभार आहे, तुमच्याकडे चांगले चांगले ऑफिसर्स आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे सर्व गोष्टी RTI मधून मागवा ना. आणि त्या बाबतीत स्वतः आयुक्त सभागृहामध्ये बोलले, तुम्ही RTI मध्ये पण मागवू शकता ना. तुम्ही RTI मध्ये मागून त्याच्यावरती तुम्ही मग पूर्णपणे तज्ज्ञ लोक ठेवा तुमच्या ऑफिसमध्ये आणि तज्ज्ञ लोकांमधून RTI मधून ते सर्व माहिती घेऊन तुम्ही करा. हे पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना कोणाला तरी दमावर घ्यायचा, अधिकाऱ्यांना प्रेशराईज करायचा, हे कदापि मी होऊन देणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. आणि आज शिंदे साहेब असतील, आज आमचे खासदार मस्के साहेब असतील, आज आम्ही सर्वजण ज्या ज्या काही आमच्या गोष्टी होतात ते त्यांच्यापर्यंत आम्ही टाकणार.